याच्यामध्ये 6 लिफ्ट आहेत, फक्त 2 चालू आहेत. खरं तर अशा सगळ्या मोठ्या टावरमध्ये 55 60 माळ्याचे टावर, त्याच्यामध्ये एक सर्व्हिस लिफ्ट असायला लागते. एखाद्या वेळेला इमर्जन्सी झाली किंवा एखादा याला पेशंटला न्यायचं झालं तर ती असावी, अशा कायदा आहे. आपल्या रेरा कायद्यामध्ये हे सगळं आहे. आता हा रेऱ्याचा वरचा हा कोण आहे? हा कुणाचा जावई आहे? कुंज गुप्ता नावाचा तो हा कुणाचा जावई आहे मला सांगा. कारण बाकी सगळ्या गोष्टी आपण फार तर दुर्लक्ष करू. आणि जे मी तुम्हाला शंभूराजे सांगतो, मी जे भीती व्यक्त केली होती याच्यावर 5 नोव्हेंबर रोजी या मागच्या महिन्यामध्ये 53व्या माळ्यावर आग लागली. 53व्या माळ्यावर आग लागली. सुदैवाने ते कुटुंब त्या घरात नव्हतं, खाक झालं जळून सगळं. वरपर्यंत जायला याच्याकडे शिडीच नाही आहे. फायर ब्रिगेडकडे 53 माळ्यावर जायला शिडीच नाही आहे. आणि म्हणजे ते सगळं घर खाक झाल्याच्या नंतर ते शांत झालं. बरं, जे लोक त्या लिफ्टने वर गेले ते अडकले. पोलीस असतील किंवा यंत्रणा ज्या असतील, ज्या तिथे सिडकोच्या किंवा महानगरपालिकेच्या, तेही अडकले. मी स्वतः त्या ठिकाणी जेव्हा व्हिजिट केलं आणि ते तिथलं चित्र जे पाहिलं, इतकं दुर्दैवी आणि इतकं हृदयद्रावक होतं. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करू, एकमेकावर टीका करू, काय कामाच्या बाबतीमध्ये त्याच्यातले काय लूप होल्स असतील आपण करू, पण हे काय? हा इतका माजलेला माजोरी माणूस नाही, ह्याच्यापेक्षा जास्त पोलीस माजलेले आहेत. आता एवढं सगळं होऊन साधा FIR त्या माणसाने घेतलेला नाही आजपर्यंत. आज ताकद मी आज बोलायचं होतं म्हणून मी दुपारी चौकशी केली. कारण मी मध्यंतरी जेव्हा मी तिकडे व्हिजिट केलं होतं तर मी म्हटलं मी मोर्चा काढेन आपल्या याच्यामध्ये, जसा म्हटलं त्या निमित्ताने तरी हा माणूस त्यांचा तो FIR गेले त्या हरामखोरावर आणि निदान त्याच्यावर कारवाई नाही झाली. आतापर्यंत या मितीपर्यंत त्याच्यावर FIR झालेला नाही. माझी आपल्याला विनंती आहे मुख्यमंत्री साहेब, आपण थोडं बोला तर नेहमीच बाजूला असतात कानामध्ये. हे याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे की काळ इतका भयानक सोकावत चाललाय. आपण सगळे आटापिटा करत आहात. आपण सगळे, मी सगळे म्हणजे त्याच्यामध्ये सगळे पॉलिटिकल, सरकार इकडची तिकडची झाली. आपण हे सगळं कशाला करतो? या नागरिकांना दिलासा मिळावा, या नागरिकांना न्याय मिळावा. आणि एक पोलीस इन्स्पेक्टर तिथला खारघर मधला, तो घटना घडते 5 नोव्हेंबरला, आजपर्यंत साधा FIR सुद्धा ह्या बिल्डरवर त्याने घेतलेला नाही. कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवलाय आम्हाला हा प्रकार? आणि त्याची दादागिरी इतकी, मी ज्या वेळेला सांगितलं तिथल्या लोकांना की आपण मोर्चा काढू आणि आपण या बाबतीमध्ये दाद मागू, त्याची हिंमत एवढी की असे 1760 मोर्चे आम्ही पाहिलेले आहेत. इतकी हिंमत कशी काय वाढते ह्या लोकांची? आणि म्हणून माझी ही स्पेसिफिक आपल्याला मुख्यमंत्री साहेब आपल्याला विनंती आहे, आजच तात्काळ आपल्या सूचना जर गेल्या आणि त्या बिल्डरवर FIR झाला तर कमीत कमी त्या 600 घरं आहेत होत्या एका 2 टावरमध्ये, 55 ते 60 माळ्याचे टावर आहेत, त्याच्यावर तो FIR त्याच्यावर दाखल झाला पाहिजे. बाकीच्यासाठी सगळे तिकडे त्याचं मटेरियल तिकडे टाकतो, भांडण करतो त्या पार्किंगमध्ये, अनेक सगळ्या गोष्टी आहेत. परंतु या बाबतीमध्ये त्याच्यावर FIR झाला पाहिजे. आणि पनवेल महानगरपालिका, सिडको, याला OC कशी दिली हो? पाणी नाहीये. याचं फायरचं ऑडिट आपण कंपल्सरी केलंय, आपल्या रेरामध्ये सुद्धा आहे आणि प्रचलित कायद्यामध्ये सुद्धा ते आहे. याच्यातली एकही गोष्ट नाही, तरी याला OC कशी दिली? म्हणून मी म्हटलं हा कुणाचा जावई आहे? हा गुप्ता नावाचा माणूस कुणाचा जावई आहे? ते तुम्ही शोधू नका, ते आम्ही शोधू, पण याच्यावर कारवाई करा. याच्यावर कारवाई करा. त्या माणसांना तिथल्या त्यांना दिलासा द्या. 53व्या माळ्यावर आग लागते, कोणी नशिबाने कुटुंब नव्हतं, सगळं जळून खाक होऊन जातं आणि वरपर्यंत जायला लिफ्ट नाही. कसं जाईल कोण 53 माळ्यावर? मला सांगा बघू. मी स्वतः व्हिजिट केले तिकडे, मला नाही 53 माळे चढता आले. शक्यच नाही, कोणालाही शक्यच नाही. फिजिकली नोबडी कॅन अफोर्ड दिस. परंतु खालून जेव्हा आम्ही पाहिली सगळी आणि तिथे मी जेव्हा बैठक घेतली, तिथे मी सांगितलं की हा FIR झाला पाहिजे. मी मीडियाला सांगितलं, परंतु त्याने अजूनही FIR झाला नाही. म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना की आपण त्याच्यावर तात्काळ FIR, हा गुप्ता नावाचा जो बिल्डर आहे आणि त्या जो एवढा माजलेला आहे,
खारघरमध्ये ही घटना खारघरची आहे. पनवेल महानगरपालिका आणि सिडको या दोघांनी, आता ह्या सगळ्या आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, एवढे मोठे महानगरपालिका आहे आणि म्हणजे काही साधी हे नाही, हल्लीकडे ग्रामपंचायत सुद्धा सक्षम झालेल्या आहेत. पण ही महानगरपालिका त्यांनी ओसी त्याला दिलीच कशी? त्याला पाण्याचं कनेक्शन अजून महानगरपालिकेचंच काम आहे, ते दायित्व तर महानगरपालिकेचं आहे. त्या बिल्डिंगला पाणी दिलेलं नाही. आणि म्हणून माझी विनंती राहील की सिडकोचे जे अधिकारी या सगळ्या गोष्टीला, या ओसी देण्यामध्ये जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांना तात्काळ आपण निलंबित करा. त्यांना एक मेसेज जाऊ द्या की गतिमान सरकार, याच्यामध्ये गती दाखवा, जरा याच्यामध्ये गती दाखवा, जेणेकरून हे माजलेले भुरटे जे आहेत, हे अधिकारी जे स्वतःला तुमच्यापेक्षा मोठे समजतात आहेत, आपण सरकार आहोत पण सरकार काय आमचं बिघडतं, ही त्यांची भाषा आहे, हे त्यांचे डायलॉग्स आहेत, ते मी या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून कणा दाखवा, थोडासा कणा दाखवा आणि त्यांच्यावर कारवाई करा. आणि आमचं काय वैयक्तिक दुश्मनी असण्याचं कारण नाही, परंतु आज देशाचा नागरिक, राज्याचा नागरिक, त्या नवी मुंबईचा नागरिक जीव मुठीत घेऊन जर तो राहत असेल, कोट्यावधी रुपये देऊन, त्या फ्लॅटची किंमत, प्रत्येक फ्लॅटची किंमत 2-2-2.5 कोटी आहे, एवढं देऊन जर त्याला पाणी सुद्धा मिळत नसेल आणि त्याला जीव मुठीत राहून जर राहावं लागत असेल, तर ही गोष्ट तितकीशी चांगली नाही, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल. माझ्या सहकाऱ्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, म्हणून मी त्या रिपीट करणार नाही, परंतु काही गोष्टी ह्या बोलणं आवश्यक आहे. आपल्या राज्यामध्ये, आपलं राज्य हे दिशानिर्देशक राज्य राहिलं. आपल्या राज्याचे अनेक कायदे हे देशांनी केले, इतर राज्यांनी सुद्धा आपले कायदे बघून केले. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा कायदा जो सगळ्यात महत्त्वाचा होता, तो होता मनरेगा. आपल्याला आठवत असेल की आपल्या महाराष्ट्राने रोजगार हमीचा कायदा केला. भयंकर दुष्काळ जो 1972 साली झाला, त्याच्यानंतर जो रोजगार हमीचा कायदा झाला, त्या कायद्याने आपल्या राज्याला नुसता दिलासा दिला नाही, तर अनेक कामं, विकासाची कामं त्या माध्यमातून झाल्या आणि गरीबवाला त्याच्या हाताला काम मिळालं. आणि मला या ठिकाणी अभिमान वाटतो सांगताना, आमचे RR पाटील जिवंत नाही आहेत आज, परंतु महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्याही माणसांनी रोजगार हमीवर काम केल्याचं नोंद पण आहे आणि ते अभिमानाने सांगत होते. आता नेमकं काय झालं, म्हणजे आता परत हे हेतुआरोप होतील किंवा हे पॉलिटिकल होईल, पण हे खरं आहे. जेव्हा देशाने मनरेगा म्हणून त्याचा स्वीकार केला, मला आठवतंय देशाच्या संसदेमध्ये याची खिल्ली उडवली गेली. ये मनरेगा क्या है, ये काय के लिए है, हे अशा पद्धतीची वक्तव्य केली गेली. आणि आठवत असेल तर आठवा, 5 वर्ष मनरेगाला एकही पैसा ॲलोकेट केला गेला नाही, कारण 2 कोटी नोकऱ्या मिळणार होत्या, कारण रोजगार मिळणार होता. तरुणांना वाटत होतं की आम्हाला काहीतरी मिळेल. आता नाही मिळाल्यावर 10-12 वर्षानंतर या बजेटमध्ये मनरेगाला पैसे द्यावेच लागले, कारण ती योजना ही काय पंडित जवाहरलालची योजना नव्हती, ती काय आणखीन सरदार पटेलांची योजना नव्हती, ती या महाराष्ट्राच्या, पुरोगामी महाराष्ट्राच्या सगळ्यांनी, दोन्ही बाजूच्या सदस्यांनी त्याच्यावर चर्चा करून, त्याच्यावर प्रचंड खल करून एक कायदा तयार केला, जेणेकरून राज्याच्या सर्वसामान्याला, गरिबाच्या मुलांना, शेतकऱ्याच्या मुलांना काम मिळेल आणि राज्याची प्रगती होईल, हे त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं, जे आपण साध्य केलं होतं. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल, ज्या पवित्र भावनेने ही रोजगार हमी आपण आणली, आता आहे आपल्याकडे तर आहे अजून, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्याच्यात आहे, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार ह्या रोजगार हमीमध्ये आहे. आज हे माझं म्हणणं नाही राजे, हे सगळं जे काय आकडे सरकारचे आकडे त्याच्यावरनं मी बोलतोय. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, कोणी कृपया हे पर्सनल घेऊ नका, कारण हे जे आहे हे तुमच्यासमोर मांडणं आणि कमीत कमी या बाबतीमध्ये त्याचा कॉग्निझन्स घेऊन त्याच्यावर काहीतरी कारवाई तरी झाली तरी आमचा हेतू सफल झाला असं मला या ठिकाणी वाटेल. आणि म्हणून
या रोजगार हमीच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं असेल तर शासकीय निविदांमध्ये कमिशनखोरी, पोलीस महसूल, पंचायत समित्या, नगरपालिका कुठेही पारदर्शकता नाही, म्हणजे कारण ह्याचा संबंध थेट ग्रामपंचायतीपासून येतो वरपर्यंत, तिथे कुठेही पारदर्शकता नाही. प्रत्येक योजनेअंतर्गत 20 ते 40% कट हा घेतला जातो. आता हे ते लोक सांगतात त्याचं बोलतोय मी. आणि मग ज्या उद्दिष्टाने आपण रोजगार हमीचा कायदा केला, ज्याचा प्रभाव पूर्ण देशभर राहिला आणि देशाने कायदा केला, अनेक राज्यांनी आपले स्वतःचे कायदे केले आणि आज ते यशस्वीपणे राबवतात आहेत. माझ्या राज्यामध्ये ज्या राज्याने हा कायदा बनवला त्या कायद्याची आज अशा पद्धतीने धिंडवणे, इतका भ्रष्टाचार या कायद्यामध्ये जो होतो आहे आणि तो राबवण्यामध्ये आणि ती रोजगार हमी राबवण्यामध्ये जो काही हे होतो आहे ते थांबलं पाहिजे आणि ते थांबावं अशा पद्धतीची मी या ठिकाणी आपल्याला विनंती करत आहे. एक आमच्या मित्रांनी सगळ्यांनी जरी बोलले असले तरी आपण विदर्भात आहोत आणि विदर्भाच्या अधिवेशनाची काही वैशिष्ट्य आहेत. तिथला विदर्भाचा शेतकरी असेल, हा भाग असेल, याच्या बाबतीमध्ये चर्चा होते आणि आपण त्याच्यावर काही उपाययोजना करतो आणि कोणतीही सरकार असली तरी त्याच्यावर उपाययोजना करतं. धान विदर्भाच्या मुख्य पिकापैकी एक धान. आता हेही लक्षात आलं की त्या धानाचं मॅनिप्युलेशन कशा पद्धतीने केलं जाते. काही व्यापारी एकत्रितरित्या येऊन त्यांनी ते धान खरेदीचं सगळं खोटं करून, म्हणजे शेतकऱ्याला तर पैसे मिळाले नाहीत, आपण तर त्या शेतकऱ्यांना त्या धानाच्या आहेत याला आपण बोनस काही वेळेला आपण जाहीर केलेला आहे, आपण त्यांना दिलेला आहे. परंतु आज एक रॅकेट तयार झाले आणि ते इथलेच सगळे व्यापारी आहेत. त्यातल्या व्यापाऱ्यांपैकी काही ते व्यापारी आपल्या या विधिमंडळाचे सुद्धा सदस्य आहेत. नाव घेत नाही कोणाचं, घेईन ते नाव, म्हणजे मी घाबरत नाही अगं, पण मी नोटीस देऊनच घेईन घ्यायचं झालं तर. पण ही वस्तुस्थिती आहे आणि हे परत हेतुआरोप नाहीत, ही वस्तुस्थिती आहे की धानासारखं जे मुख्य जो काय ते पीक आहे ज्याच्यावर त्याचा वर्षभराचं कुटुंब त्याचं चालत असतं, त्यांना पैसे मिळाले नाहीत. परंतु ह्या झारीतले शुक्राचार जे आहेत हे सगळे जे एकत्रित झालेले सगळे भडवे आहेत, ह्या भडव्यांनी सगळं पाप करावं अशी माझी आपल्याला या ठिकाणी कळकळीची या ठिकाणी विनंती आहे. मला आणखीन एका गोष्टीचं इथे उल्लेख करावासा वाटेल आणि कायदा सुव्यवस्था हा विषय जरी झाला असला तरी सुद्धा संतोष देशमुख आज काय परिस्थिती आहे, त्यावेळेला सगळ्यांनी म्हणजे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आणि सरकारने सुद्धा त्यावेळेला पावलं उचलली आणि त्या जे हरामखोर होते त्यांना हे केलं गेलं, म्हणजे त्यांना अरेस्ट झाली वगैरे, पण जामीन झाले ना हो त्यांचे. आणि त्यातले जे मुख्य आरोपी आहेत ते अजून फरारच आहेत. हे कसं काय? आपण एकीकडे म्हणजे इकडे मोठ्या गर्जना करतो, मोठ्या गोष्टी सांगतो आणि हे सगळे जे ही जी हे आहेत अगदी निर्घृण, ज्याला म्हणजे माणुसकीला काळीमा लावणारी ही सगळी प्रकरणं आहेत. ही जी मी मुलींचं सांगितलं, हे संतोषचं सांगताय, आपण सगळ्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत, मला माहिती आहेत. आपण खाली बसून सुद्धा त्या बाबतीमध्ये आपण बोललेले आहात. आज तो आरोपी म्हणजे त्या दुसऱ्या आरोपीला, मुख्य आरोपीला जामीन झाला, तो त्यांचा अधिकार असेल, तो काय कसा झाला त्याच्यात मी जात नाही. पण त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ते अजूनही मोकाट आहेत, अजूनही पकडले गेलेले नाही आहेत. अशी बातमी आहे काही नेत्यांना भेटायला या विधान मंडळाच्या परिसरामध्ये ते बिनधास बिनधोक येतात, भेटतात, जातात. हीच कायदा सुव्यवस्था आहे आमची, हीच आमच्या सरकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून कुणाच्या राजकीय छत्राखाली हे सगळे आहेत. आणि म्हणून मला मुख्य ह्या इथे हा विषय मांडत असताना मला मुद्दाम आपल्याला सगळ्यांना ही माहिती करून द्यायची आहे की या मुख्य आरोपी जे आहेत त्यांना कधीपर्यंत आपण अटक करणार आहात. कारण ते मोकाट
नुसते सुटले नाही, तर त्यांनी हेही सांगितलं की आमचा माणूस आता परत आलेला आहे जामिनावर, आता आम्ही बघू काय बघायचं ते. त्याला बाकीच्या गोष्टीचा काय कलर लावत असतील तो ज्याचा त्याचा प्रश्न झाला, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. मग तो त्या विभागीय असेल किंवा जातीपातीचाही असेल, पण ज्या पद्धतीने तो खून करण्यात आला संतोष देशमुखचा, तो अतिशय निर्घृणपणे अमानुषपणे तो खून झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्य आरोपी असलेले आरोपी जर असे जर मोकाट सुटलेले असतील आणि तरीसुद्धा आम्ही असं म्हणत असू की आमच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था हा बरकरार आहे, अगदी सक्षमपणे आम्ही राबवतोय असं जर म्हणत असाल, तर मला असं वाटतं की ते योग्य राहणार नाही. आणि म्हणून आपल्या अनेक माझे सहकारी सुद्धा बोलणार आहेत आणि काही विशिष्ट विषयांवर आम्ही ठरवून घेतलं की सगळेच विषयावर एकत्रित न बोलता आपण काही विशिष्ट विषयांवर बोलू. मग कारण 260 मध्ये याचाही विषय आहे, आमच्या सगळ्या बंजारा समाजाचे विषय आहेत, आमच्या सगळ्या विदर्भातील तर विषय आहेतच आहेत. आणि आपलं जे हे आहे अंतिम आठवडा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत केल्या. मराठवाडा आहे, पण बाकीचं सगळं आहे ते सगळे आमचे शिक्षणाचं आहे. हे तुमच्यावर सोडलं, शिक्षणाचं माझ्या समोर आहे, परंतु मी म्हटलं की आपणच बोललं पाहिजे त्याच्यावर, आपण बोललं पाहिजे, आपण बोललो. आणि मी तसं अतिक्रमण करणार नाही, काळजी नाही. तुम्ही 1 तास बोला, खरं सांगतो. म्हणजे तुम्ही तास वर्गाचा बेल नाही वाजवणार कोणी, आपण काळजी करू आपण. आणि म्हणून आपण या अतिशय संवेदनशील विषयावर 260च्या माध्यमातून जी चर्चा उपस्थित केली गेली विरोधी पक्षाकडनं आणि अंतिम आठवडा एकत्रित करून जी आपण संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय प्रसाद लाड.